नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी केळफुलाची भाजी दाखवत आहे. केळफुलाचं मार्केटमधून केळफूल घेऊन यायचं. तुम्हाला पहिलं दाखवायला पाहिजे तर हे केळफुलाचे असे पाकळे असतात. केळफूल सोडलं की तर ह्या अशा असल्या की त्याच्यामध्ये हे असं हे एक असं देठ असतो. हा असा देठ असतो, काळा गोल असतो असा. हा काढायचा असा खेचून, आणि त्याचं असं हे पाकळी असते अशी जाडसर गुलाबी रंगाची. हे दोन असे काढायचे, नाही तर भाजी कडू लागते. लक्षात ठेवा हे कसं काय ते. असे केळफुलाचे तर हे मी चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये मी काळा वाटाणा घेतलाय. भाजीला छान होते भाजी. गॅसवर भांडे ठेवले, गॅस लावून त्याच्यामध्ये आपण आता फोडणीला तेल घालूया. त्याच्यामध्ये आपण थोडी राई घालूया, कांदा घातला आपण फोडणीला. राई कांदा घातला, कांदा जरा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा. भाजी घालायची. छोटे चमचे 2-3 चमचे तिखट घातलं, हळद घातली, धने पावडर, गरम मसाला, घातला थोडा, चवीनुसार मीठ टाकलं, अशी परतून घ्यायची भाजी छानपैकी. त्याच्यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं वाटप टाकायचं. भाजी एक 5 मिनिटं वाफेवर शिजवायची. याचं पाणी आपलं वाफेवरती शिजले, अशी वाफ धरली भाजीला. आता याच्यामध्ये थोडं ताटामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं, ते गरम पाणी टाकायचं आणि भाजी शिजून द्यायची. वाटाणा शिजायला पाहिजे आपल्याला. केळफुलाची भाजी आपली आता तयार झाली आहे. अशी सुकली भाजी. बाउलमध्ये काढून आपली केळफुलाची भाजी तयार झाली आहे. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.